नमस्ते. जय श्री कृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा, निरोगी राहा. आपल्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत. तर मैत्रिणींनो आणि भावांनो, आपण आपल्या चॅनलवर भगवद्गीताबरोबर रामरक्षा शिकतो. हे तीनदा का सांगते मी? तीनदा मुद्दाम सांगते मी की बातम्या बघितल्या आणि बातम्यामध्ये कोविड पुन्हा येतोय असं ऐकायला मिळालं, लक्षात आलं. आपण काय म्हणतो की रामरक्षा ही संकटाच्या वेळेस आपण रामरक्षा म्हणतो, पण इतर वेळेसही रामरक्षा आपल्या सतत मुखात असावी, कारण रक्षिता रामच आहे. त्यामुळं आपण ही रामरक्षा सुरू केलेली आहे. आणि रामरक्षा म्हटलं तर सगळं आपल्या शरीराचंच वर्णन त्याच्यामध्ये आहे, की माझ्या पायाचं रक्षण श्रीराम करो, माझ्या हाताचं रक्षण श्रीराम करो, माझ्या डोळ्याचं रक्षण श्रीराम करो. म्हणजेच काय की शेवटी काही जरी माझ्यापुढं संकट आलं तर माझं रक्षण श्रीराम करो, म्हणून आपण ती रामरक्षा सुरू केलेली आहे. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतो की रामरक्षा वाचण्याचे फायदे, रामरक्षा पाठ करण्याचे फायदे समजा. तर आपण त्याच्यासाठी ही रामरक्षा सुरू केलेली आहे. हो न जाओ परत असं संकट, महामारीसारखं संकट आपल्यावर, जगावर येऊ नये, न येऊ. आलंच तर त्याला काही इलाज नाही, पण शक्यतो येऊच नाही. आणि मग जर आलं तर आपल्यासाठी उपाय हा रामरक्षा हेच असणार आहे, हे आपण लक्षात ठेवूया. आणि आपण रामरक्षा पाठ पण करूया, दररोज म्हणू पण या, आणि दररोज आपण म्हणण्यासाठी शिकूया. तर आपण रामरक्षाचे आज 15 आणि 16 हे 2 श्लोक घेणार आहोत. 15वा श्लोक घेते मी रामरक्षाचा. आदिष्ट वान्यथा स्वप्ने, आदिष्ट वान्यथा स्वप्ने, आदिष्ट वान्यथा स्वप्ने, रामरक्षा मिमां हरः, रामरक्षा मिमां हरः, आदिष्ट वान्यथा स्वप्ने, रामरक्षा मिमां हरः, आदिष्ट वान्यथा स्वप्ने, रामरक्षा मिमां हरः, आदिष्ट वान्यथा स्वप्ने, रामरक्षा मिमां हरः. तथा लिखित वानप्रातः, तथा लिखित वानप्रातः, तथा लिखित वानप्रातः, तथा लिखित वानप्रातः, प्रबुद्धो बुधकौशिकः, प्रबुद्धो बुधकौशिकः. आपल्याला माहिती आहे बुधकौशिक ऋषींनी लिहिलेली ही रामरक्षा, त्याच्यामुळे त्यांचा उच्चार येतोय, त्यांचे नाव येतं आहे याच्यामध्ये रामरक्षामध्ये. प्रबुद्ध बुधकौशिक म्हणजे प्रबुद्ध ऋषी बुधकौशिक. तथा लिखित वानप्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः, तथा लिखित वानप्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः. 16वा घेऊया. आरामः कल्पवृक्षाणां, आरामः कल्पवृक्षाणां, आरामः कल्पवृक्षाणां, विरामः सकलापदां, विरामः सकलापदां, आरामः कल्पवृक्षाणां, विरामः सकलापदां, आरामः कल्पवृक्षाणां, विरामः सकलापदां, आरामः कल्पवृक्षाणां, विरामः सकलापदाम्. अभिराम श्रीलोकानाम्, अभिराम श्रीलोकानाम्, अभिराम श्रीलोकानाम्, अभिराम श्रीलोकानाम्, रामः श्रीमान् सन प्रभु, रामः श्रीमान् सह प्रभु,
रामः श्रीमान् नः प्रभु, रामः श्रीमान् नः प्रभु, रामः श्रीमान् नः प्रभु, अभिराम श्रीलोकाणां रामः श्रीमान्सनः प्रभु, आरामः कल्पवृक्षाणां विराम सकलापदाम्, अभिराम श्रीलोकानां रामः श्रीमान् सन प्रभु, रामः श्रीमान् सनः प्रभु, आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामि मां हरः, तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः, रामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम्, अभिराम श्रीलोकानां रामः श्रीमान् सनः प्रभु. आपण आता मागचे 3 आणि आजचे 2 असे 5 घेऊया. मागचे 3 म्हणजे 12, 13 आणि 14 आणि आजचा 15 आणि 16. रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्मुक्तिं मुक्तिं च विन्दति. जगज्जैत्रेकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थः सर्वसिद्धयः. वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जयमङ्गलम्. आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामि मां हरः, तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः. आरामकल्पवृक्षाणां विराम सकलापदाम्, अभिरामः श्रीलोकाणां रामः श्रीमान् सन प्रभुः. आज आपण 16 पूर्ण केले रामरक्षेचे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 17 आणि 18वा श्लोक बघूया. तर विचार करा, आपण जर पुढं चालून जर आपल्यावर संकटाची चाहूल लागलीच आपल्याला, तर आपल्याजवळ याच्याशिवाय पर्याय नाही आहे. त्याच्यामुळं आपण रामरक्षा ही सगळे पाठ करू शकतो. आणि ती पाठ करण्यासाठी व्हिडिओ बघत राहा, शेअर करत राहा, कमेंट करत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब तर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.